कसं आहे काय हे आपल्याकडे रेकॉर्ड नाही आहे. ड्रोन सर्वे आता तुमच्या 8 प्रमाणे होतोय, त्याला पण मालक धारक कोण कसे आहेत त्यांच्या हरकती आल्या तर त्या हरकती पण आपण चालवणार, पण त्याचा निर्णय कसा घेणार आपण, कारण का तुमचा 8 आम्ही आता घेतलेला आहे. त्यांचं कोर्टात किती वर्षापूर्वीचं चालले हे आम्हाला माहित नाही. मग तुम्ही निर्णय कशाच्या आधारे घेता ते पुढे आता जिल्हाधिकारी त्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे. सर मग ते 1 वर्ष झालं म्हणतायत अर्ज देऊन, त्याच्यावरती काय कारवाई झाली नाही? नाही, अर्जच नाही साहेब माझ्याकडे, मोजणीचा अर्ज नाही. त्यांनी 1 वर्ष झाले म्हणतायत ना, ते कोर्टाचा निर्णय झाला म्हणतात. कोर्टाचा निर्णय झाला, मोजणीचा अर्ज आपल्याकडे आलेला नाही. ह्यांना दिलाय. तुम्ही भूमी अभिलेख कार्यालयामध्ये गेला होतात का? भूमी अभिलेख कार्यालयामध्ये किती वेळेस गेलात? अर्ज भरलेला नाहीये, ऑनलाईन अर्जच करता येणार असे होत नाही, ही अडचण त्यांची. मग आता यांनी काय करावं असं तुमची इच्छा आहे? कोणत्या पद्धतीने जावं लागेल यांना, यांचं काम होईल? रेकॉर्ड तुम्ही अर्ज भरा साहेब, मी टाळाटाळ करत नाही. तुमचा मोजणी अर्ज माझ्याकडे accept झाला की दुसऱ्या दिवशी मोजणी करतो. हे तुम्ही काय डायरेक्शन दिलंय किंवा यांचं कोणत्या पद्धतीने काम होईल आश्वासन? आता जर त्यांनी केलं, ड्रोन सर्वे झाला तर ड्रोन सर्वेचा नकाशा झाला तर त्याप्रमाणे आपल्याला त्या चौकशी करून त्याप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड ओपन करता येईल. पण त्याच्यात त्यांची जी कोर्टात त्यांची केसेस चालू आहेत ते कशासाठी हे माहीत नाही. ते विषय तुमचा तोच आहे, कोर्टात तुम्ही का गेलाय, किती क्षेत्र आहे तुमच्या 8 वर येणार आहे, तेवढं क्षेत्र नकाशाला येईल हे माहिती सांगू शकत नाही. जे नकाशा येईल तेवढं तुमचं प्रॉपर्टी कार्ड ओपन. म्हणजे त्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची प्रक्रिया चालू होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कार्य करणार? आता हे जी आमच्याकडं हे ड्रोन सर्वेचा नकाशा आला की त्याची प्रोसेस चालू आहे, तरी आम्ही 15 दिवसात तो नकाशा मागून घ्यायची पूर्तता करतो. हा ड्रोन सर्वे सेंट्रल गव्हर्नमेंटचा योजना आहे. त्यांचा 8 प्रमाणे ड्रोन सर्वे होणार, त्याप्रमाणे चौकशी होईल. चौकशीप्रमाणे पुढचं प्रॉपर्टी कार्ड ओपन होईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला कोण आपल्याकडे नाहीच का? नाही, आपल्याला येत नाही. कोणाकडे येतं ते? हे ग्रामपंचायतीकडे, व्हिडिओच्याकडे. ठीक आहे, आता अधिकाऱ्यांनी तुम्हाला जी माहिती दिली त्याने तुम्ही समाधानकारक आहात का? समाधानी नाही. मग तुमची काय मागणी आहे, नेमकी काय व्हायला पाहिजे? ड्रोन सर्वे झालेला आहे 2 वर्षापूर्वी. ते आता म्हणतात आम्ही ते नकाशा मागवून देऊ. मी ह्यांच्याकडे 6 महिन्यापासून भेटतो. 6 महिन्यापासून ह्यांना भेटतो, त्यावेळेस त्यांनी मागितलं आतापर्यंत त्यांनी मोजणी करून किंवा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ह्यांनी मोजणी करून द्यावी. न्यायालयाला किती तारखेला लागले? किती तारखेला लागलेला आहे? आणि एक तर प्रकरण न्यायालयात 3 वर्ष चाललं, पुन्हा ह्यांच्याकडे 6 महिने वर्ष. 8/11/2024 ला लागलेला आहे का? वर आहे तारीख. ठीक आहे, मग आता कोणत्या पद्धती उपोषण तुम्ही आजपासून केलेलं आहे, तर आता तुम्हाला अधिकारी इथे येऊन भेटलेले आहेत, त्यांनी तुम्हाला काय माहिती दिलेली आहे, त्या माहितीमध्ये तुम्हाला काय उपयुक्त वाटतं आणि त्याच्यावरती तुम्ही काय करणार निर्णय? जिम्मेदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. आम्ही काही जिम्मेदार नाहीत असं दाखवतात. 6 महिने झालं ऑर्डर होऊन कोर्टात, आता ते पत्र देतात 16 तारखेला. मी उपोषणाला 21 ला बसतोय. तुम्ही कोर्ट ऑफ कंडेम करावं. नाही ते तर करणारच आहे की. बरं, मग आता तुमची प्रक्रिया काय आहे, त्यामध्ये तुम्ही समाधानकारक नाही आहेत? त्याशिवाय आम्ही जाणार नाही. पावसाळ्यामध्ये दुर्घटना होण्याची जास्त शक्यता आहे. घर एखादं पडलं काही झालं बरं वाईट, कोण जिम्मेदार त्याला? तुमचं नाव सांगा. मी बाळकृष्ण लिंबराज गोरे, माझी मंडळी सरपंच, गाव कुठलं? बरमगाव बुद्रुक, तालुका धाराशिव. काय प्रकार काय नेमका तुमचा? कुठल्या आम्हाला property आमचे आहे? जागे जागा कुठली? बरमगाव गावात गावातली जागा आहे का? गावातल्या ग्रामपंचायत स्तरावरती ते मार्कआउट होत नाही. रेकॉर्ड प्रमाणे आमचे जे तेवढे आम्हाला मोजून द्या. आम्हाला जास्त 1 इंची नको कोणाची. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मोजून भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. आम्हाला न्याय पाहिजे. शक्यता आहे. लहान लेकरं आहेत माझे, डोक्यात दगड पडला वावटाळीनं, माझ्या घरात लेकराची अवस्था एवढी बेकार आहे. येऊन बघा, त्या शेजाऱ्यांनी सगळे माझ्या भीतीवर पत्रे टाकले. मला घरात मी माझ्या स्वतःची मा असून मला पत्रीवर टाकले ते शेजाऱ्यांनी. माझी भीत असताना मला पत्रे टाकायची आवश्यकता नाही. मला टाकू देत नाहीत. माझी भीत असताना त्यांनी पत्रे टाकले की येऊन बघा तुम्ही, आणि मला पत्रे नाही दिले. असं उघड्यावर आहे माझं घर. कोणी टाकले पत्र? शेजारी आहे. शेजाऱ्याचं अतिक्रमण आहे म्हणून तर आम्ही कोर्टात गेलो आणि सगळी आमच्या माझी काय स्वतः मी घेऊन मार्कआउट करून बांधली. द्या. त्यांची आम्ही पत्रे आता माझ्या करून भीतीवर, माझी पत्र नाही. मी उघड्यावर आहे, आज जाऊ येऊन बघा साहेब. माझी अवस्था काय आहे ती घरात माझ्या. जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्ही काही गेला नाही? गेलो. हे काय भांडण असं कोर्टातच होतं. जिल्हाधिकारी माझ्या लेकरं वावराळीनं पत्रे उडून गेले साहेब. लेकराच्या डोक्यात दगड पडलाय. लिंबू मारता मारता माझं जबाबदार कोण आहे याला? काय करायचं माझ्या लेकरांनी? लिंबू स्वतः घरात मी बांधलं तर मला पत्रे सुद्धा टाकू दिले नाही. भांडवलं अंगावर घेतले मी. भांडायला येते, मारायला येते अंगावर. बाई माणसं बघून माझा नवरा पुण्याला आहे, ते राहते.
ठीक आहे, मग याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती का? दिली होती. पंचायतमध्ये मोजायला हे तर करून आणा. पंचायतचं तर मोजणी आणि त्यांना मोजणी मान्यच करून नाही. घ्या. दोनदा मोजणी केली तर ते मोजणी मला काही येत नाही, मारायला मोजणी काही अंगावर. होत नाही. माझ्या भांडण दोनदा वेळेस 2 गडी असं अंगावर किती माझ्या वर्ष आले. चालायचं? काही माणूस असतात. 2 फूट वर सर माझं एक लहान लेकराचं आहे. तुम्ही येऊन बघा, माझे न्याय करा तुम्ही. न्याय केल्याशिवाय आम्ही